सर्वांना आरटी किचन या नवीन चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला भोपळ्यापासून गोड वडे बनवून दाखवणार आहे। चला तर रेसिपी बघूया। बघा आता यासाठी काय काय साहित्य लागणार आहे। इथे 1 वाटी भोपळ्याचा किस घेतलेला आहे मी। इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। इथे तांदळाचं 1 वाटी पीठ घेतलं आहे। इथे गुळ 1 वाटी घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। इथे आपल्या मेथीची भाजून पावडर केलेली आहे आणि इथे मी तूप घेतलेलं आहे 4-5 चमचे। तर आपण आता बनवायला घेऊया। कढई ठेवलेली आहे, गॅस लावतो। त्याला आपल्याला आता तूप टाकायचं आहे। तुपामध्ये किस टाकायचा आहे भोपळ्याचा। आणि हा गूळ पण टाकायचा आहे। तर हे एकत्र हलवून घेऊया आपण। दोन ते 3 मिनिटं हे सर्व एकत्र हलवून घ्यायचं, म्हणजे भोपळ्याचा किस थोडा शिजून जातो। यासाठी आपल्याला पाणी वापरायचं नाही आहे, कारण का गुळाचे पाणी बनते। त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे दोन्ही पीठ एकत्र करायचं आहे। तेव्हा दुसऱ्या साईडला मी तेल तापत ठेवलेलं आहे। भोपळ्याचा किस आता शिजत आहे। त्याच्यामध्ये आता आपण भाजून जी मेथीची पावडर केली ते आपण 1 चमचा टाकूया। भोपळ्याचे किस शिजत आलेले आहे। आपण याच्यामध्ये तांदळाचे पीठ 1 वाटी आणि गव्हाचं पीठ, गॅस थोडा बारीक करून घेऊ। हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे। ह्याला आपला पीठ मळते वेळी थोडं थोडं पाणी लावून पीठ मळायचं। ह्याला पाणी नाही वापरायचं जास्त। जेवढं त्या भोपळ्याच्या आणि गुळाच्या पाण्यामध्ये जेवढं पीठ बसतं तेवढंच ठेवायचं। आता आपण गॅस बंद करूया आणि पीठ साईडला काढून घेऊया। थोडं थोडं पाणी वापरून थोडं पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि पीठ मळून घ्यायचं। बघा पीठ मळून झालेलं आहे। आता हे पीठ आपण 5 मिनिटासाठी ठेवून देऊयात। 5 मिनिटानंतर करायला घेऊयात। चला तर 5 मिनिटं झालेले आहेत, आपण बनवायला घेऊयात। हे आता जे आपण तूप घेतलं होतं त्या तुपाचा आपण हात लावून घ्यायचा होता आणि पीठ मग भिजलेलं आहे। तसे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। चला आता बनवायला घेऊया आपण। सगळे गोळे करून झालेले आहेत। बघा आपलं तेल पण तापलेलं आहे। आता तुपाचा हात लावून असे वडे बनवून घेऊयात। बनवताना आपण वरून पांढरे तेल लावून घेऊयात, म्हणजे खाताना चव छान येते, खमंग अशी। बनवून घेऊयात। तांबूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचे।
बघा कसे मस्त टमटमीत फुगत आहेत. खायला पण खूप मस्त लागतात, चवीला पण. हे बघा माझे सगळे वडे आता तळून झालेले आहेत. चला बघा माझे वडे सगळे बनवून झालेले आहेत. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा.